गाईज सकाळची मस्त सुंदर सकाळ आहे आणि आपण आलोय आज ओडिसामधील पारादीपा हे एक गाव आहे. म्हणजे इथं रिफायनरी वगैरे पूर्ण आहेत. इथं बीच आहे, एक नंबर सुंदर बीच आहे भाई. इथं गर्दी नाही काय नाही, इकडे तुम्ही बघू शकता सगळे लोक आहेत. तर आता 8:30-9 नंतर फुल कॉम्पॅक्ट चालू आहे. तर आपण आज शेवटचा दिवस आहे आपला पुरीमधला म्हणजे ओडिसामध्ये. तर आज थोड्या वेळानं आपल्याला पुण्यासाठी रवाना व्हायचे. तर आता इथं थोडंसं ॲक्टिव्हिटी करू. चला आता आपण आलोय पारादीपच्या बीचवरती सकाळी सकाळी. आता इथलं थोडंसं बघायचं, इकडं एक नंबर क्लीन बाई विषय. पाठीमागे बघू शकता, गर्दी नाही काय नाही. तिथं त्यांची जत्रा भरते मस्त पूर्ण एरिया. इकडं पुढं बघा, इकडं लय धुकं होतं पण आता थोडंसं कमी झालंय. सकाळी जर लवकर आलो सर लय धुकं दिसलं, बाहेरचं काही दिसलं नसतं आपल्याला. चला जरा बीच बघूया. गाईज तुम्ही बघू शकताय, आपण आता ह्या पारादीपच्या बीचला आलेलो आहे. आज इकडं काही जास्त गर्दी नाही पण ठराविक माणसं आलेली आहेत. एकदम हा शेवट आहे. धुकं असल्यामुळे जरा जास्त लांबपर्यंत दिसत नाही आणि तसं पण दिसतच नाही, कारण सगळं समुद्राचं जिथपर्यंत जाईल तुमच्या तिथपर्यंत तुम्हाला फक्त समुद्र दिसणार आहे. इकडचं एकदम क्लीन बीच आहे, गर्दी नाही काय नाही, गोंगाट नाही. तिकडं तुम्हाला सगळ्या नावा दिसत असतील होड्या लागलेल्या त्यांच्या. भाई ही तर सकाळी काहीच गर्दी नसते. एवढं क्लीन बीच आहे ही. इथं प्री वेडिंग वगैरे होती. आता पण 9च्या नंतर नाही तर फुल गर्दी चालू होती. होय लय मोठे लाट आहेत बाबा. जीव असतोय का? शिरतो बघ ना खाली, माथे शिरतोय. गाईज आज संडे आहे तर इथले जे लोकल पोलीस आहेत ते तिथं काहीतरी ऑर्गनायझेशन थ्रू आलेत बीचवरती साफसफाई करण्यासाठी. आता पुढे एक त्यांची टीम गेली आणि पण बघू शकता चाललेत बाकीचे सगळे. बऱ्यापैकी इथले बीचचे सगळे क्लीनच आहेत आणि इथं त्यांनी वॉर्निंग पण दिली की इथं पोहायचं वगैरे नाही आहे, काही कचरा वगैरे काय करायचं नाही. इथं पूर्ण बघू शकता त्यांचा तो परिसर आहे. इथं मोठी जत्रा भरते असं सांगितलं जातं. सगळं इथं अधिकाऱ्यांच्या गाड्या वगैरे आलेल्या आहेत. ओडिसा पोलीस पलीकडचे बोर्ड लागलेत. इथं बसण्यासाठी जागा पण आहे. मध्ये तिथं एक मोठा स्तंभ दिसत आहे, व्यायाम वगैरे करण्यासाठी तिथं जागा आहे. आणि हा मोठा परिसर आणि समोरचे रिफायनरी तुम्ही बघू शकताय. हा एरिया जो आहे पूर्ण इथं इथल्या जुन्या सरकारनं माती टाकून हे बनवलेलं आहे. म्हणजे पहिले इथं बीच होता, तुम्ही इकडे सोसायटी बघू शकताय. हा रोड आहे, या साईडला जो होता इथं पण बीच होता. इथं माती टाकून त्यांनी हे रोड आणि ज्या सगळं इथं जिथे आर्मीचे किंवा जे इथल्या पोर्टचे जे लोक राहतात त्यांच्या ह्या अपार्टमेंट आहेत. आपला इंडियन फ्लॅग इथं दिसत आहे आपल्याला लागला भारताचा. इथं सगळं IOCL चे जे कॉलनी आहेत इकडं ह्या साईडला पण तुम्हाला दिसते. इंडियन ऑइल जे रिफायनरी आहे ते इथं आहे, सगळ्यात मोठी रिफायनरी. आपला प्लॅन होता जायचा पण काही कारणास्तव प्लॅन नाही झाला. तर आपण परत एकदा येऊ आणि या रिफायनरीला व्हिजिट करू.
तसं तर अलाउड नाही आतमध्ये कोणाला पण आपलं काम होऊ शकतं इथं, काय अडचण नाही आपल्याला. गाईज आता सकाळचे 9:30 वाजलेत, तर मग आता नाश्ता वगैरे करू. तर हे पाठीमागचं पॅलेस आहे, हॉटेल टाईप, भरपूर मोठं हॉटेल आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण जाऊया, नाश्ता वगैरे करूया. तर चलो बघू काय काय विषय आतमध्ये. हा त्याचा एरिया आहे इथला पूर्ण. एंट्री गेट आतमधला एरिया वगैरे, वॉशरूम वगैरे पूर्ण सुविधा आहे. बघू आता काय ते. यहाँ पे हम करेंगे अभी ब्रेकफास्ट गाइज. यहाँ पे डिजर्ट है, सब है. तुम्ही इथं तुमच्या मनानं काय पण घेऊ शकता, ज्यूस आहे सगळ्या गोष्टी. तर आपण लाईट नाश्ता करूया. पहिलं तर गाजरचा हलवा आहे, जे तुम्हाला पाहिजे. स्प्राउट आहे, ऑल इन वन आहे सगळे. डिझर्ट पण, स्वीट, राईस, चपाती पण आहे. तर आपण इथलं नॉर्मल घेऊ, डोसा, इडली डोसा. 4 दिवस झाले इडली डोसा खातोय. उत्तप्पा. इथं तुम्ही तुमच्या बेसवर काय पण घेऊ शकता. पारादीप मधलं एक मोठं हॉटेल आहे, तर आपण हे सगळं म्हणलं इडली डोसा सांबर चटणी घेऊ, जे आपल्याला पचायला नॉर्मल असेल. इथंच बघू शकता मेनू मध्ये एकदम सगळं नॉर्मल विषय शिकताना. आता स्टार्ट करूया. तर इथं तुम्हाला दिसतील 3 घाटे आहेत, एक न्यू दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, 4 आणि मॅड्रिडचं. प्रत्येकाचा टाइम वेगवेगळा दिसत आहे. इथून वर जाण्याची लिफ्ट आहे, हा रिसेप्शन एरिया, जिथं तुम्हाला नाश्ता वगैरे ब्रेकफास्ट भेटेल. इथून वर जाण्यासाठी पण वरती रूम्स आहेत. तिथं म्हणजे मोठे मोठे फिल्म स्टार असेल किंवा जे सेलिब्रिटी आहेत ते येतात तिथं नाश्ता वगैरे करण्यासाठी किंवा स्टे साठी. भरपूर मोठं हॉटेल आहे. तर मंडळी, आपण आता आलोय पारादीप येथे. पारादीप हे शहर आहे ओडिसा राज्यामध्ये, जिथं तुम्हाला पेट्रोल डिझेलचे जे रिफायनरी असतात ते असतात. आपला एक मित्र होता, त्याच्यासोबत आपण आलोय. तर ही त्यांची गाडी आहे. आपण आता मंदिरात चाललोय, इथं दर्शन करूया मस्तपैकी. इथं भरपूर सुविधा आहेत, म्हणजे हे सरकारचं असल्यामुळं काही विषयच नाही. तर आता चला मंदिरात जाऊ. तुम्हाला इथून लांबूनच दिसत असेल सुभद्रा, प्रभू जगन्नाथ आणि बलराम यांचं हे मंदिर आहे. तर चला आता जाऊया मंदिरात. तर तुम्ही आता बघू शकताय, आपण मंदिराकडे निघालोय. तर भाई तर एवढी एकदम शांतता आहे, आणि इकडचं वातावरण बघा एकदम मस्त पैकी. कारण हे सगळं गव्हर्नमेंटच्या आधी पत्त्याखाली येत असल्यामुळे तर एकदम शांतता. आणि तर सर्व धर्माचे लोक राहतात. मेन म्हणजे आसाम, बिहार, महाराष्ट्र हे पडतं कुठं एकदम बाउंड्रीवर पडतं, एकदम शेवट ओडिसामधून ज्यावेळेस आपण येतो इकडे. तर चला आतमध्ये जाऊया, दर्शन करूया पहिले तर. जय जगन्नाथ महाराज की जय. पाठीमाग बघू शकतो सेम प्रतिकृती इथं आहे. आपल्याला जरी तिथं जगन्नाथपुरीला व्यवस्थित दर्शन नसलं होत तरी आपल्या इकडं मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. इथं पण मांडलेलं आहे सेमच बघू शकताय. पूर्ण सगळे मंदिर आहेत, म्हणजे मूर्त्या कुठे पण रथयात्रा काढली जाते. इकडं सगळं एक नंबर सगळ्या शाळा वगैरे ज्या आहेत त्या भरपूर पूर्ण फिर्या. तर आपण इथं आता आज त्यांचं कल्चरल प्रोग्राम आहे काहीतरी, तिकडे जाऊया. तिकडं दर्शन झालं, एक नंबर वातावरण इथलं. इथं एक मंदिर आहे तुम्ही बघू शकता, त्याच्या पाठीमागं अजून इकडे पण मंदिर आहे. इथं असं सांगितलं जातं की सगळे जे सण वगैरे असतात, कालच्या दिवशी सरस्वती पूजा होती, तर इथं जो आपल्याकडे गावामध्ये काय पूजा असते तसेच इकडे पण पूजा केली होती. इथं भगवान शंकराची मूर्ती आहे. बाहेर आपल्याला नंदी महाराज दिसत आहेत, आणि आतमध्ये भगवान शंकराची सुंदर अशी पिंडी आपल्याला दिसत आहे. मंडळी तुम्ही इथं बघू शकता, इथं केवढं मोठं हे स्टेडियम आहे. आपण आजपर्यंत कुठल्या स्टेडियमला तर अजून गेलो नाही. महाळुंग्याला गेलो होतो, पण हे
इथं सगळं परेड वगैरे आता उद्या परवा 26 जानेवारी, तर इथं सगळं अधिकारी वगैरे येणार, मग इथं परेड वगैरे होणार आहे. तुम्ही बघू शकता हे गव्हर्नमेंटच्या ज्या कुठल्या पण जे क्वार्टर जे असतात भाई, तिथं सगळ्या सुविधा असतात. तर तुम्ही बघू शकता इथं सगळं सुविधा आहे, ॲम्ब्युलन्स वगैरे, इथं इलेक्ट्रिक रिक्षा. आता इथं जे आपण राहतो क्वार्टरच्या जवळच इथं काहीतरी आज प्रोग्राम आहे, तर तिकडे जाऊया. तुम्ही बघू शकता आतमध्ये भाई कसं एकदम कडक बनवलंय. पाठीमागचा एरिया पण आहे, रस्ते बिस्ते एक नंबर कडक विषय इथं सगळा. तर चला आता आतमध्ये आपलं जेवण पण भेटणार आहे, बघायला पण भेटणार आहे मस्तपैकी चांगलं. ते आता तिथं आहेत ते आपल्या मैत्रिणींचे मिस्टर, त्यांना जाऊ आपण भेटू, त्यांच्यासोबत सगळा जे काही एरिया असेल तिथला तो सगळा कव्हर करूया. बाबा तुम्ही बघू शकता इथं डान्स चालू आहे भाई, इथं एक नंबर बघायला इथं बघा तुम्ही काय विषय, सगळं फुलांचंच बनवलं इथं. इकडून एंट्री गेट आहे, आतमध्ये जाऊ आपण, बाकीचं पण बघूया. एक नंबर बघायला भाई, एक नंबर नाही. इथं फ्लावर शो असल्यामुळे सगळे तुम्हाला विविध प्रकारची फुलं बघायला भेटतील. आणि इथं डान्स चालू आहे पाठीमागच. ओडिया जी संस्कृती आहे त्याचं सगळं इथं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय. इथं बघा तुम्ही सगळे फुलं, आणि फुलं हे ओरिजिनल फुलं आहेत, सगळे कुंड्यांमध्ये जे भरलेले आहेत त्याच्यापासून त्यांनी बनवलंय. 1 आठवड्यापासून इथं तयारी चालू होती. तुम्हाला समोर 2 आई असतील, ते भगवान जगन्नाथ प्रभूचे ते बनवलंय त्यांनी. आणि इथं सगळं फुलापासून बनवलेलं पूर्ण डेकोरेशन. तिथं तुम्ही राहून फोटो काढू शकता. तिथं कुणाला पण अलाउड करत नाहीत, म्हणजे त्याचं कोण रिलेटिव्ह असेल रिफायनरीमध्ये जॉबला, त्यांना गव्हर्नमेंटच्या याला. पाठीमागचा आवाज जास्तीत असेल कारण तिथं चालू आहे डान्स वगैरे.
इथं तुम्हाला गुलाबाच्या डिफरंट डिफरंट व्हरायटीज बघायला भेटतील. तुम्ही बघा आता हे आता गुलाबाच्या झाल्या. परत काय दहलिया जेंट अॅनी व्हरायटी. तुम्हाला आता इथं समोर मोगऱ्याच्या नवीन नवीन प्रजाती बघायला भेटतील. तुम्हाला परमनंट पॉटेड प्लांट व्हेजिटेबल्स आहेत. परत विविध प्रकारचे सगळे लाईफ टाइम साठी जे पण ते झाड आहेत तिथं दिसतील तुम्हाला, जे घरात तुम्ही लावू शकता. इथं संध्याकाळीच फेस्टिवल भरतं. आपला तर आज दिवस इथं आल्यामुळं व्यवस्थित झालाय, सगळं बघायला भेटतंय. एक नंबर बघायला भाई. इथलं पैसा वसूल. पण ओडिसाला आलो होतो आणि आपल्याला समजलं की असं असं आहे, तर म्हणून त्याला आपण जाऊन येऊया. आणि इथं पाठीमागच आपल्याला सगळे व्हेजिटेबल असतो. इथं भाई इथं भोपळ्याचा विषय डेंजर आहे. बघ ना केवढा मोठा भोपळा आहे. बघ हा काय भोपळा काय ते वन नो बेस्ट स्पाइस मेन व्हेजिटेबल इन दाली फॉर ग्रेडिनस फ्लॉवर बान्केट. ज्या वेळेस आपण ते इथं एखाद्याला पुष्पगुच्छ हार वगैरे देतो ते फुलं इथे. इथं सगळं शेतीचे जे भोपळे वगैरे असेल. आता इथं भोपळा आहे, इथं आपलं मका, कारले, वांगी, टोमॅटो, म्हणजे इथं जवळपास सगळं लावलेलं आहे. आणि इथं शो मांडलाय त्याचा त्यांनी. कॉमन नेम कॅरेट, कॉमन नेम बीटरूट, कॉमन नेम ऑनियन, कांदा, कॅबेज, म्हणजे ऑलमोस्ट सगळंच आहे. कोबी, पत्ता. इथं एक झोपडी बनवली आणि त्या झोपडीमध्ये विविध सगळ्या जे फुलं आहेत ते बनवलं. आप यहाँ पे देख सकते हो गाइस, मुझे थोड़ा सा जगह फोटो नहीं निकालना, बस मुझे जगह जाना है आगे. यहाँ पे अच्छे तरीके से बनाया है इन लोगों ने, जहाँ पे आप अच्छे से फोटो निकाल सकते हो. हाँ, नीचे पानी है और इसमें एक मिनट को मैं गिर जाऊंगा. वॉटर शो चालू आहे. खतरनाक आहे भाई बघायला. भाई इकडं सगळ्याच गोष्टी आहेत, सगळ्याच लागलेलं आहे. इथं शोरूम लागलंय, विटारा, ग्रँड विटारा, किया. आणि इथं सगळ्यांची लाडकीची आहेत ती टाटा सिएरा. इथं तुम्ही बुकिंग वगैरे करू शकताय. बाप गाडी भाई. आणि इथं टाटाची टाटाची अल्ट्रॉज, ऑलमोस्ट सगळ्याच गाड्या इथं लागलेल्या आहेत. यहाँ पे लोक आवाज वगैरे एकदम फाडू दिले सगळं. एवढा मोठा स्पेस दिला याच्यात, तुमची 2 माणसं आरामात झोपू शकतात. टाटा बोलते सबको बोलते. तर गाडीची किंमत काय असेल ते, बुकिंग डिटेल्स वगैरे टोटल किती 17,71,000 रुपयाला जाते गाडी. हे सफारीचं बिल आहे, हे शेअर आहे. बाप सिएरा फुल LED लाईटिंग. आणि इथं जे सेल्समॅन आहेत ते सांगतात आपल्याला.
इथं तुम्ही बघू शकताय, इथं सगळं स्टॉलच लागला आहे सगळं भाई. तुम्ही तर उत्तप्पा, डोसा, इडली, वडा, मेदू वडा भाई. इकडच्या लोकांचा विषय जरा खोल आहे. ते बीट टाकतात, गाजर टाकतात. आता मसाला डोसा आहे, त्याच्यात त्याने टाकलं आहे बीट आणि गाजर. इथं जरा डेंजर आहे. बिर्याणी सगळं 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 इथं रेडी. सांबार, इडली. खाऊ आहे. 2 चपात्या, डाळ भात सगळं घेऊन आला कार्यकर्ता. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मंडळीला अवश्य शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला असेच नवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा भेटेल.